नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। काल सकाळी मी केस धुतले आणि स्ट्रेटनिंगचे जे माझे शेवटचे केस होते ते मी सगळे कटिंग करून टाकले। ऍक्च्युली ओरिजिनल केस माझे कर्ली आहेत आणि मागचे काही वर्ष मी स्ट्रेटनिंग करत होते, त्यामुळे माझे केस सरळ दिसत होते। तर मागचे 3 वर्ष मी अजिबात स्ट्रेटनिंग केली नव्हती, त्यामुळे आता माझे हे सगळे ओरिजिनल केस आलेले आहेत। ऍक्च्युली माझ्या मिस्टरांना माझे कर्ली केसेस आवडतात, त्यामुळे यावेळी मी ठरवलं की कर्ली केसेस ठेवायचे। तर चला आता केसांचा सोडून द्या। इथे माझ्या मुलीने बघा 2 दिवसामध्ये 1 किलो कर्ली एकटीने साफ केली। हिच्या शाळेमध्ये या वर्षी बेस्ट स्टुडंट ऑफ इयरचा अवॉर्ड मिळाला होता आणि या वर्षी तिला मी बेस्ट मुलगीचा अवॉर्ड दिला। कारण जी कामं आपण मोठी माणसं सुद्धा करू शकत नाही, ती कामं ती अगदी छोटी असताना सुद्धा सहज करते। तर 2 दिवसापूर्वी तिने 1 किलो कर्दी एकटीने साफ केली होती आणि आज तिने अर्धा किलो लसूण अगदी 2 तासामध्ये साफ केला। घरातल्या इतरही कामामध्ये मला ती बरीच मदत करते, फक्त तिला कंटाळा आला का नंतर काहीच करत नाही। कसं आहे ना, मुली लहान असताना जर आपण त्यांना थोडी थोडी कामं शिकवली तर त्यांना मोठं झाल्यानंतर या कामांचं ओझं वाटत नाही। कारण मुली कितीही शिकून जॉब करत असले तरी त्यांना घरची कामही करावीच लागतात। जर लहानपणापासून थोडी थोडी कामाची जर सवय असेल तर मग ही कामं करायला त्यांना जास्त प्रेशर येत नाही आणि लग्न झाल्यानंतर ही कामं एकदाच त्यांच्या अंगावर पडली की नंतर त्या मुली एकदम फ्रस्ट्रेट होऊन जातात। तर चला, कामं तर महत्वाची आहेत, पण त्याच्यापेक्षा सध्या अभ्यास महत्वाचा आहे, त्यामुळे या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून आपण त्यांना थोडं शिकवायचं असतं। तर चला, आता पावसाळा जवळ येतो आणि पावसाळ्यासाठी माझी इथे बरीच तयारी चालू होती आणि त्यात मी इथे आज गरम मसाला तयार करायला घेतला। तर अर्धे धणे मी गरम मसाल्यामध्ये वापरले आणि अर्धे धणे गरम करून ते बरणीमध्ये पॅक करून ठेवले। कारण धणे जर न भाजता असेच पॅक करून ठेवले तर नंतर त्याला भुरी लागून कीड वगैरे पडू शकते। तर चला, काल संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत मी गरम मसाला आणि इतरही भाजण्या वगैरे करून ठेवला आणि त्याच्यानंतर मग झोपून गेले। तर सध्या मुलींच्या शाळेला सुट्ट्या आहेत, त्यामुळे थोडा आम्ही उशिरा उठतो, तरी सुद्धा उठल्यानंतर मी थोडा वेळ व्यायाम करते। तर माझं वर्कआउट वगैरे झाल्यानंतर पटापट मी फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर मी इथे नाश्ता करायला घेतला। तर कालच मी इथे इडलीचं पीठ तयार करून ठेवला होता, तर तो सकाळी मस्त असा फर्मेट झाला होता। ऍक्च्युली इडलीपेक्षा माझा डोशाचं पीठ खूप छान होतं, त्यामुळे मी नेहमी डोशाचंच पीठ घालते। पण बरेच दिवस झाले इडली केली नव्हती, म्हणून म्हटलं चला आज डोशापेक्षा इडलीच करूया। तर इथे इडल्या करता करता मी इथे एक मोठा इडला पण केला आणि तो पण मस्त असा मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट झाला होता। आज सांबार करायचा कंटाळा आला म्हणून फक्त चटणी केली आणि त्याच्यानंतर मस्त असा मी नाश्ता केला। सकाळचा नाश्ता आज खूप जास्त हेवी झाला होता, म्हणून दुपारच्या जेवणामध्ये साधं सिंपल जेवण केलं आणि त्याच्यानंतर आम्ही मँगो मस्तानी खाल्ली। तर चला मंडळी, आजचा मेनू इथे संपलेला आहे। आता उद्या भेटूया, बाय बाय।